सावर्डे गावचं ग्रामदैवत हे संपूर्ण गावाचं आहे आणि ते संपूर्ण गावाचं असताना 95% लोक ही गावाकडे आहेत आणि 5% लोक फक्त एका बाजूला आहेत, म्हणजे ज्यांनी ट्रस्ट निर्माण केला आहे त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं आम्ही 9 वर्ष सतत झगडत असतानासुद्धा आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागतं. तर आता लोकांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली, अशी शंका निर्माण झाली की इथे कुठेतरी प्रशासनाचा वरती दबाव आहे का आणि प्रशासनाच्या दबावामुळे आम्हाला असा निर्णय मिळतो विलंब होतो आहे का, हे लोकांच्या मनात एक खंत असल्यामुळे आताची हा 2026ला जो होणारा जो शिमगोत्सव आहे त्याकडे लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत. त्याच्यामुळे लोकांना कसं समजवायचं हे आमच्या ग्रामस्थांपुढे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनानं याच्यावर वेळीच लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये ही आमची सर्वांच्या ग्रामस्थांची भावना आहे आणि याचा त्यांनी विचार करावा. आणि ह्या परिस्थितीत असं काय जर घडलंच तर ह्याचा संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील आणि हा संपूर्ण ग्रामस्थांचा असा निर्णय आहे. सावर्डे गावचा शिमगा हा पारंपरिक पद्धतीने सर्व जाती धर्मांना मिळून हा साजरा होत असतो. परंतु गेली 2017पासून आम्हाला सर्व चव्हाण मंडळी सोडून सर्व रयतेला दुय्यम वागणूक दिली जाते, त्यांना कुठं समाविष्ट करून घेतला जात नाही. म्हणून वारंवार प्रयत्न करून एकत्रित शिमगा साजरा करण्याकरिता चव्हाण मंडळींसाठी विनवण्या केल्या, बैठक केल्या, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळं नाईलाजास्तव सर्व जनतेच्या मार्फत यंदा शिमग्याच्या बंदीवर आम्हाला नाईलाजास्तव हे हत्यार उपसावं लागलं आहे.